तर बघा मित्रमैत्रिणींनो, हे शेंगदाण्याचं कूट मी बनवून घेतले. तोपर्यंत आपले बटाटे वाफून निघाले, ते आपण काढून घेऊया. देवांचं कच्चे बाळा, म्हणजे देवांची खिचडी खूप आवडते ना? तुला कसली आवडते? तिखट का मिठाची? काय बाळा आवाज येतोय? मी असं वाफरलेले बटाटे काढून घेतले. देवांच्या इकडे शेंगदाण्याचं कूट खायला चालू झालेलं आहे. दर शनिवारी आम्हाला ही खिचडी बनवावीच लागते. आम्ही जास्त तेल नाही वापरत. हे बघा, मग अशी मी घेतलं होतं बटाटा वापरण्यापुरतंच तेल. आता ते उरलेल्या तेलामध्ये मी शाबू टाकून घेणार आहे. उरलेल्या तेलात मी शाबू घालते आणि वरती शेंगदाण्याचं कूट. कारण जास्त तेलकट उन्हाळ्यात खाऊ पण नाही, त्याने जास्त तोंडाला कोरड पडत राहते. जेवढं जास्त तेलकट खाऊ तेवढं जास्त आपल्या तोंडाला कोरड पडत राहते. हे बघा, चवीपुरतं मीठ घालूया. चवीपुरतं मीठ घालून घेतलंय. बटाटा लगेच घालायचा नाही, नाहीतर खिचडी आपली चिकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे बटाटा कधीच लगेच घालू नका. चिकट होती. चिकट होते. चिकट होती. लगेच टाकायचा नाही. लगेच काय करणार? जेव्हा खिचडी अर्धी भाजली की जाईल त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये बटाटा ऍड करू शकता. खाल्यावर कसं बघतोय खूप लक्ष द्यावं लागतं. विवांशला त्याच्या पप्पांनी घेतलं, त्यामुळं नाही ते दोघे पण किचन वाट्यावर बसायला मिळतं. तर मैत्रिणींनो, ही बघा आपली अर्धी कच्ची खिचडी भाजलेली आहे. आता यातली मिठाची खिचडी मी मुलांसाठी आता लगेच काढून घेते. गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची, जेणेकरून खिचडी खाली लागणार आहे. तशी करपलेली खिचडी, थोडीशी करपलेली खिचडी अजून छान लागते. आता यातलीच मी मिठाची खिचडी मुलांसाठी काढून ठेवते. देवांश खातोय बाउल केलेला बटाटा. वाफेवर शिजवलेला बटाटा खूप चवदार लागतो. मुलं ते आवडीने खातात. बघा, मी मिरची बारीक करून घेतलेली आहे. जास्त नाही, 7-8 मिरच्या मी घेतल्या होत्या, कारण देवांशच्या पप्पांना तिखट खूप आवडतं. तसं तुम्हाला हवं तशा मिरच्या बारीक करून घेऊ शकता. हे बघा, मैत्रिणींनो, हे बटाटा आणि हिरवी मिरची ॲड करून घेतली. चांगला लालसरपणा येऊस तर तुम्ही खिचडी परतून घ्या. दुसरी एक अख्खी मिरची टाकले, कारण शंभूच्या पप्पांना म्हणजे देवांच्या पप्पांना तिखट जास्त आवडतं. ही आपली खिचडी आता तयार झालेली आहे. ही बघा, आपली गरम गरम खिचडी तयार आहे. खिचडी मस्त. देवांश, खिचडी कशी लागते? विवांश, खिचडी कशी लागते? खिचडी